अनुग्रह अनुदान वाटप आहे। चोंडी प्रकल्पाचा सातत्यानं पाठपुरावा चालू आहे, कारण चोंडी प्रकल्प आपला पूर्ण झालेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये निधीची तरतूद नाही आहे आणि म्हणून सातत्यानं आपण प्रयत्न करून हा नियामक मंडळामध्ये आपला प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी गेलेला आहे आणि 5 तारखेला नियामक मंडळाची बैठक आहे। त्यानंतर तो 5 तारखेला प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर चोंडी वाशियांसुद्धा या 5 लाखाचं जे अनुदान आहे त्यानंतर आपल्याला वाटप होणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघामध्ये आलेवाडीचं हे नाही, आलेवाडी पुढे आहे नियामक मंडळाचं नाही, पण त्यातले याचे आहेत अजून पैसे। हां, 5 तारखेपर्यंत त्याचा आपला प्रयत्न आहे की आलेवाडी आणि चोंडीचे जे निधी आहे ते प्राप्त होईल आणि इस्लामपूर पूर्व वडोदा योजना जी आपल्या मतदारसंघात आहे त्याची जे नियामक मंडळामधली मंजुरात ती पण आता आपल्या पुढच्या महिन्यामध्ये होते आहे। त्यांचाही निधी वाटप जो आहे तो निश्चितपणे भविष्यामध्ये आपण करतो आहे। पण तो अतिशय आनंदाचा दिवस आहे की 2006-07 मध्ये जेव्हा त्यानंतर जमिनी खरेदी 13 पर्यंत आपल्या झाल्या, त्यामध्ये जिगाव वाशियांचे हे जे आडोळ आणि काही मानेगाव असतील काही बरेचसे गाव आहेत छोटे मोठे जे होते 63 जणांचे 63 जण जातात की त्यांनी स्वतःहून जमिनी दिल्या सरळ खरेदी खताने आणि त्यावेळेस मोबदला अतिशय कमी होता, तरी पण तो प्रकल्प पुढे जावा म्हणून आपण सगळ्यांनी तो मोठेपणा दाखवून एक प्रकल्पासाठी सगळ्यांनी जमिनी दिल्या। त्याचप्रमाणे सगळ्यात जास्त जमिनी पुरा वडोदा इस्लामपूरमध्ये देण्यात आल्या, म्हणजे तिथले मला वाटतं जवळपास 200-250 शेतकऱ्यांनी त्यांनी आपल्या जमिनी दिल्या। पण तो प्रकल्प सध्या बंद असल्यामुळे त्याची निधीची आपण मागणी केली आहे नियामक मंडळामध्ये आणि निश्चितपणे ते 5 तारखेला मंजूर होणार आहे। परंतु तेव्हापासून तो प्रकल्प आपला सुरू झाला आणि 13 नंतर आपला भूसंपादन पुनर्रचना नवीन कायदा आला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात मोबदला मिळायला लागला। मला आठवते की त्या दरम्यान आपल्या आडोळ खुर्दमधलं त्या आडोळचे जे आहे शेतकरी आपण उपोषणाला बसलो होतो आणि तेव्हापासून हा प्रश्न ऐरणीवर आला की यांचा मोबदला खूप कमी मिळालेला आहे, त्यामुळे यांना कुठेतरी मदत मिळाली पाहिजे। त्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू राहिले, बळीराजे संघटना त्यांचंही यानंतर त्यांचे पूर्ण विदर्भातले जे जे कुठे नाही तिथेही त्यांचं चालू झालं। आपल्या भागातही आपल्या कास्तकारांची बाजू घेऊन आपण सरकार दरबारी माटत गेलो, परंतु हे शक्य नव्हतं, कारण एकदा खरेदी झाल्यानंतर पुन्हा मोबदला काहीतरी देणे इतक्या वर्षानंतर तर मला वाटतं इतिहासातलं हे पहिलं उदाहरण आहे आणि यानंतरही होणार नाही, पण हे पहिलं उदाहरण एकमेव उदाहरण राहणार। कारण आता त्यानंतर कायदेच बदलले असल्यामुळे आता भूसंपादनामध्ये चांगल्या प्रकारे मोबदला मिळतोय, त्यामुळे आता तो विषय आला नाही, त्यामुळे पुढे भविष्यात असा प्रसंग किंवा अशा पद्धतीचं काही मोबदला देण्याचं कारण येणार नाही। त्यामुळे ह्या इतिहासातली पहिली आणि शेवटची घटना आहे आणि ही फक्त आणि फक्त शक्य झाली ती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आपल्या मुख्यमंत्र्यांमुळे, बाकी कोणाचंही नाही। मुख्यमंत्री साहेबांनी जर पॉझिटिव्हली घेतलं नसतं, जर त्यांनी सकारात्मकतेनं आपल्या संवेदनशीलतेनं हा जर विषय घेतला नसता तर आपण किती लढत राहिलो असतो, आम्ही कितीही ओरडाओरडा करत राहिलो असतो, कारण नियमात बसतच नव्हतं कायद्यामध्ये की एकदा झालेली सरळ खरेदी आता 20-15 वर्षानंतर त्यांना अजून आता आज खरेदी त्यांना अजून 15 वर्षानंतर मागणी केली, असं 15-10 वर्षांनी कोणी मागणी करत राहिले तर निधी देत राहावं पुन्हा, असं तर प्रकरण इतिहासात घडलं नाही, पुढे घडणार नाही। पण तो देवेंद्रजींनी विचार केला की खरोखर आहे नवीन कायदा 2013 नंतर आल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आणि चांगल्या प्रकारे मोबदला मिळायला लागला, पण त्यापूर्वी शेतकऱ्यांनी स्वखुशीने दिलेल्या जमीन, स्वतःहून दिलेल्या जमीन या लोकांवर खरोखर अन्याय झालेला आहे। बरेच प्रयत्न त्यांनी केले, बरेच या काळामध्ये मीटिंग घेतल्या, पण अधिकारी अतिशय निगेटिव्ह होते वरचे मंत्रालयातले, हे शक्यच नाही आहे, कायद्यात कुठंच बसत नाही आहे, आपण देऊच शकत नाही आहे। आणि त्याही उपर होतं की जर आपण देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मरून जाऊ, कारण ऑडिट होतं, कॅब होतं आणि मग त्याचं ऑडिट म्हणून कॅबमध्ये हे बसत नसताना तुम्ही दिले कसे, त्यामुळे ते अधिकाऱ्यांवर येतं आणि मग अधिकारी त्या गोष्टीला कुठेही तयार नव्हते, शक्यच नाही आहे। पण देवेंद्रजींनी हिंमत बांधली, संवेदनशीलता दाखवली आणि शेवटी अधिकाऱ्यांना सांगितलं
की काही ऑडिटमध्ये निघालो, कोणतेही तासील ओढल्याकडे कॅगला काही रिपोर्ट देऊ, जे काय कारवाई होईल त्याला मी फेस करेल. त्यामुळे अधिकारी शेवटच्या क्षणाला तयार झाले ना 800-825 करोडचा मोबदला, आणि तो फक्त विदर्भात, महाराष्ट्रात कुठेही नाही, फक्त विदर्भासाठी त्यांनी मंजूर करून घेतला. आणि आज जे काय असेल कमी असेल रक्कम, परंतु हे न भेटणारी, कोणी विचार न करणारी ही रक्कम आपल्याला मिळते, याचा आनंद निश्चितपणे तुम्हाला आणि मला आहे आणि सर्वांना आपल्याला याचा आनंद आहे. परंतु यामध्ये जेव्हा हे डिक्लेअर झालं तेव्हा पैशांची तरतूद, निधीची तरतूद, कारण एकदम 800-825 कोटीचा नवीन विषय आला. मग आता विदर्भ पाटबंधाऱ्याने त्याची कोणत्या त्या प्रकल्पामध्ये द्यायचा, तर मग निधी कुठून, कोणत्या हेडमधून घ्यायचा, याच्यावर चाललं. बऱ्याच ठिकाणी निधी उपलब्ध असतात, त्याच्यातून वाटप केला. आता जीवामध्ये आपल्याला उपलब्ध आहे म्हणून आपण वाटप करतोय, आरकचीत आपल्याकडे सेव्हिंगमध्ये आहे म्हणून आपण वाटप करतोय. पण सोंडी आणि आलेवाडीमध्ये तो मंजूर आहे, पण त्याच्यावर निधी नाही, तर तो आपला 15 दिवसामध्ये निधी येईल असा आपला प्रयत्न आहे, त्याला पाठपुरावा आपला चालू आहे. पण तो इस्लामपूर पुरा बडोदा योजनेमध्ये, कारण तो प्रकल्प दिल्लीमध्ये EC साठी, इन्व्हायरमेंटल क्लिअरन्ससाठी 3 वर्षापासून लटकलेला, काम झाल्यानंतर. कारण त्यावेळेस जेव्हा तो प्रकल्प चालू केला त्यावेळेस त्याचं इन्व्हायरमेंटल क्लिअरन्स दिल्लीमधून घेतलेलं नव्हतं, त्यामुळे दिल्लीने तो विषय थांबून ठेवला. आणि आता 3 वर्षापासून जबरदस्त शेवटच्या टप्प्यात आहे. मध्ये तो पॉझिटिव्हली झाला, कारण भूपेंद्रजी यादव त्यांचे मंत्री आहेत, ते आपल्या जळगावला 4 वेळेस येऊन गेले, त्यामुळे त्यांनी तो मान्यताही दिली. परंतु कोर्टामध्ये काही लोक गेले आणि कोर्टामध्ये त्यांनी काही ऍप्लिकेशन केलं की आता इतक्या वर्षानंतर EC देणं योग्य नाही. परंतु शासनाची भूमिका आहे की प्रकल्प 90% पूर्ण झाला ना, आता जर कोर्टामधून तुम्ही हे करा, त्यामुळे कोर्टातून आपल्याला पॉझिटिव्हली आपल्याला रिझल्ट या काही महिन्यामध्ये मिळतो आहे. आणि निश्चितपणे त्या प्रकल्प आपला तो थोडासा रखडलेला आहे, तो पूर्णत्वात जाईल. परंतु आता त्याच्यात निधी नसल्यामुळे आपण विशेष बाब म्हणून नियामक मंडळामध्ये त्या निधीसाठी टाकलेली आहे मागणी. आणि देवेंद्रजीच्या याच्यामध्ये निश्चित या 5-7 तारखेला मीटिंग होते आहे आणि त्यांना हा विषय सगळा माहिती असल्यामुळे पॉझिटिव्हली तो विषय आपला पुढे जाईल आणि त्याही शेतकऱ्यांना, त्याही लाभार्थ्यांना त्याची मदत होईल. आणि त्याचबरोबर या विषयाला धरून आपल्या मानेगावचे बरेचशे दिवसाचं आपलं याचं चालू होतं अतिक्रमण, जे शेतकरी आहेत, आपले लाभार्थी आहेत, त्यांचे चेक वाटप राहिलेले होते. परंतु मानेगाववासी इथं जे आलेले आहेत त्यांना माझी विनंती आहे, मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की आता हे चेक जे आपण आज वाटप करतोय, परंतु त्या मानेगावच्या गावठाणमधलं प्लॉटचं वाटपही लवकर झालं पाहिजे. आमच्या सगळ्यांशी मला बोलणं झालं. हे बघा, जेव्हा तुमचा लोकप्रतिनिधी गॅरंटी घेते की तिथे काही समजा काही सुविधा, तर मी तर 3-4 कोटी अजून शिल्लक टाकू, सुविधासाठी प्रश्न नाही आहे, काही कामं राहिले तेही करून घेऊ. पण प्लॉट वाटप जर लवकर आपण केलं नाही तर आपलं डोकं चालणार नाही. आलेला पैसा आपण कुठं खर्च करू, तो कुठेही जाईल. त्यामुळे प्लॉट घेऊन आपल्याला डोकं चालते की आपला प्लॉट आहे, आपल्याला भविष्यात काय करायचं आहे, काय नाही करायचं. सुविधासाठी अधिकाऱ्याच्या ऐवजी मी जबाबदारी घेतलेली आहे की काही अडचण आल्या मी अर्ध्या रात्री तुमच्या सोबत आहे, ती अडचण काढण्यात येईल, तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातील. काही अजून सुविधा आपण वाढवतोय. आपण मला वाटतं 10 कोटीची आपण आता अजून मंजूर होतील याचे रस्त्याची. सविक 10 कोटी रुपये आपण त्या गावठांमध्ये शिल्लक टाकतोय. आपण कोणत्याच गावठांमध्ये नाही, मानेगावमध्ये टाकतोय आपण. त्यामुळे मानेगावचे सरपंच इथे सगळे आहेत, त्यांनी लवकरात लवकर त्या प्लॉट वाटपचा आपला कार्यक्रम घ्यायचा. 2-4 जण असतात प्रत्येक गावामध्ये, थोडंसं सांभाळून. कारण शेवटी 10 कोटी काही मजा नाही. तुमच्या पाठपुरानंतर 10 कोटी आपण पुन्हा टाकलं तिथं. त्यामुळे पैशाची कमतरता नाही, सुविधा आपण व्यवस्थित करतोय. त्यामुळे तोही विषय आपण लवकरात लवकर मार्गी लावतो. भोनचा विषय आहे, भोनच्या अधिकाऱ्यांच्या नंतर मी बसणार आहे, कारण भोनचं जे व्हॅल्युएशन आहे ह्या गोष्टी थोड्या 1-2 ज्या निदर्शनात त्याबद्दल आपण मीटिंग आता घेतोय आणि भोनचाही विषय आपण मार्गी लावतोय. सावलीचा विषय जवळपास मला वाटतं की आता संपत आलेला आहे गावठाणचा. आणि अशा पद्धतीनं हा प्रकल्प आता जिगाव प्रकल्प आपला पुढे जातो आहे. आपले जवळपास पहिल्या टप्प्यातील जे गाव आहे ते अंतिम याच्यामध्ये आता त्यांचा निवाडा, अंतिम त्यांना पैसे देणे आणि पुनर्वसन जे गावाचं आहे त्याची जवळपास पूर्णत्वाकडे किंवा त्या जमिनी पूर्णत्वाकडे किंवा गावठाण पूर्णत्वाकडे आपले जात आहेत. त्यामुळे हा प्रकल्प आपल्या दृष्टिक्षेपामध्ये आलेला आहे आणि प्लॅनिंग हेच आहे की 2028 पर्यंत हा प्रकल्पाचं पहिल्या टप्प्याचं पाणी पडेल की नाही.
अडणार. ते म्हटलं नाही, तुम्हाला मी सांगावं, लोकांना सांगायचं असं नाही. 2028ला जिगाव प्रकल्पाचं पहिल्या टप्प्याचं पाणी जे आपण अडवतोय त्याच्या लिफ्ट ज्या आहेत, म्हणजे लिफ्ट इरिगेशनचं आपलं ऑलरेडी होतं, परंतु पीडीएन जे आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाईपलाईन टाकणे, त्याला जे लाभार्थी क्षेत्र आहे त्याचेही टेंडर 3400 कोटी रुपयात झाले आणि त्याचंही काम मोठ्या प्रमाणात आपलं पुरे झालेलं आहे. 2 वर्षात ते पूर्ण करून शेतकऱ्याच्या शेतापर्यंत, बांधापर्यंत पाणी पोहोचेल याची व्यवस्था आपण करतोय. त्याचप्रमाणे हे करत असताना आपण आर कचेरी प्रकल्प जो कोर्टामध्ये आपला 3 वर्ष लटकलेला होता, आता कोर्टामधून सुटला, आता निधी भरपूर आहे, त्यामुळे 1 वर्षाच्या आत आर कचेरी प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या पीडीएफचं आपलं टेंडर राहिलेलं आहे. झालं का टेंडर? पीडीएफचं झालं ना वर्क ऑर्डर. त्यामुळे तिथलंही आपण शेतकऱ्यांना बांधायचं पीडीएमचं जे आहे पाईपलाईन टाकायचं त्याचंही टेंडर झालेलं आहे. 1 वर्षात तोही प्रकल्प आपल्याला, तसा चोंडी प्रकल्प आपला आज शेतकऱ्यांच्या सेवेत आहे. आपलं पीडीएम सगळ्या शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये पोहोचलेलं आहे. आता आपलं पाणी सोडणे फक्त बाकी आहे. त्यामुळे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं चोंडीचं रेडी झालेलं आहे. तेच आलेवाडी आर कचेरी आपण करतोय आणि इस्लामपूर याच्यामध्ये आपण कोर्टातून लवकरात लवकर त्याची सुटका करतोय. कारण बरेच प्रकल्प बघा की आपल्या मतदारसंघाने आपल्यामुळे, तुमचं मी एवढ्यासाठी स्वागत करतो, धन्यवाद मागतो की तुम्ही त्या परिस्थितीमध्ये या प्रकल्पाला सपोर्ट केला, परंतु ज्यांना 2013 नंतरही चांगले पैसे मिळत होते त्याही लोकांनी कोर्टामध्ये कोर्ट कचेऱ्या केल्या. 3-3 वर्ष प्रकल्प जे आहे ते आपल्या अडचणीत आले, त्याच्यामुळे प्रकल्पाची कॉस्टही वाढली. पण त्यानंतर आता प्रकल्प होत आहेत. फायदा काय झाला? शासनाचं नुकसान झालं. शेतकऱ्यांचा फायदा झाला असं नाही आहे, शासनाचं नुकसान झालं आणि त्या प्रकल्पाच्या किमती वाढत गेल्या. म्हणून मला विनंती असते की ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या चांगल्या प्रकारे होऊ शकतात, संवादानं होऊ शकतात, त्या संवादानं केल्या पाहिजे. परंतु मोबदला जर कमी मिळत आहे तर आपल्याला भांडण्याचा अधिकार आहे, आपल्याला कोर्टात जाण्याचाही अधिकार आहे. त्यामुळे ज्या गोष्टीमध्ये चुकीचं झालं असेल किंवा त्रुटी राहिली असेल तर आपल्याला कोर्टामधून त्या गोष्टी आपल्याला मागता येतात, आपल्याला तिथून न्याय सुद्धा मिळतो. परंतु आपल्याला डचा सगळ्या विषय माहिती आहे. तिथं ड मध्ये आपले आंदोलन झाले, आपण रात्रभर कलेक्टर ऑफिसमध्ये झोपलो माझ्या सही, तरी पण त्यावेळेच्या अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही. आपली यंत्रणा तयार होती की हे द्यावंच लागतात, कायद्यामध्ये 12 मध्ये आपल्याला हरकतीचा अधिकार आहे, ह्या पैसे द्यावंच लागणार आहे. परंतु प्रशासन जिल्ह्याचं भूसंपादन पुनर्वसन ते ऐकत नाही. मंत्रालयाकडून त्यांना सगळ्या सूचना आल्या, हे पैसे देणे आहे, या कलमानुसार द्यावंच लागतात, तरी ऐकायला त्यांनी भाग उपोषण केल्यावर ऐकायला. पण जेव्हा देवेंद्रजीचं पुन्हा सरकार आलं तेव्हा एका मिनिटामध्ये देवेंद्रजीने हा निर्णय दिला की डचे पैसे देऊन टाका. 1 सेकंद नाही लागला. नियामक मंडळात जसं प्रकरण केलं 1 सेकंद. कुठचं आहे? जिगाव संजय कुटे मान्य. हजारो कोटी रुपये आपल्या शेतकऱ्यांचे डचे जे पैसे बाकी होते ते सुद्धा आपले वाटप झालेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे अजून त्यामध्ये सुधारणा करत, कारण देवेंद्रजी एवढा पासे धन्यवाद मानतो की त्यांना कोणताही विषय सांगितला तर पॉझिटिव्ह घेणारा मुख्यमंत्री आहे. जेव्हा त्यांच्या निदर्शन आम्ही आणून दिलं, जिगाव प्रकल्प आपला विदर्भातला मोठा प्रकल्प आहे कोचीपूर नंतरचा, जेव्हा त्यांच्या लक्षात आपण आणून दिलं की 10,000 रुपये तुम्ही जे आपलं याचं ट्रॅव्हलिंगचं वाहतूक भत्ता देतो आपण, 10,000 रुपये होता वाहतूक. म्हणजे आपण जेव्हा घर सोडतो आणि आपल्या नवीन गावठाणात राहायला जाऊ तेव्हा आपलं साहित्य न्यायसाठी घरातलं 10,000 रुपये होतं, त्याचं आपण 50,000 रुपये करायला लावलं, ते 50,000 आता झालेलं. म्हणजे 40,000 रुपयात आपण शेतकऱ्यांसाठी आपल्या लाभार्थी वाढवलेलं आहे. दुसरा गोष्ट की आपण अजून विषय मांडला की आमच्या भागात काळीची जमीन जास्त आहे, ब्लॅक सॉईल. त्यामुळे ब्लॅक सॉईलमुळे काळी जमीन असताना पाया खूप खोलावं लागते ना आपल्याला, 5, 6, 10 फुटापर्यंत जावं लागते. त्यामुळे आमच्याकडे प्लीज बांधताना त्याचा खर्च जास्त लागतो. तर 1 लाख रुपये तुम्ही आम्हाला, जे घरं बांधतील त्यांना 1 लाख रुपये तुम्ही अनुदान द्या प्लीज बांधासाठी, ते सुद्धा मान्य झालं. आणि आपण शेतकऱ्यांना, आपण आपल्या लाभार्थ्यांना वाटप सुद्धा, जे घरं बांधताय त्यांना 1 लाख रुपये आपण पाया भरण्यासाठी आपण देतोय. म्हणून त्याचं या चेक वाटप आहे जे आता घर बांधतायत. फक्त विनंती एवढीच राहणार आहे की 28 मध्ये जेव्हा 28च्या पहिले आपण जेव्हा पाणी अडवणार आहे, ज्यांचे मोबदले घरांचे शेतांचे झाले त्यांनी आता आपापलं घर बांधण्यासाठी किंवा आपलं गावातलं सोडून आपली जी व्यवस्था जिथं करायची आहे ती सुरुवात केलीच पाहिजे. कारण 2028 मध्ये पुन्हा संघर्ष करण्याची वेळ येऊ नये. परंतु त्यावेळेस तुम्ही सगळा मोबदला घेतलेला असेल
त्यामुळे शासन कोणतेही त्याच्यामध्ये ऐकणार नाही आणि त्यावेळेस जास्त दुःख मला होणार. समजा आपले पासपोर्ट बन ते जायलाच तयार नाही गावातून आणि गव्हर्नमेंट म्हणे की तुमच्या शेतात तरी घराचे मोबदला दिलेला नाही, तुम्ही भाड्याच्या खोलीत जा राहिले, तर शेवटी आपले तर रोजचे संबंध राहणार. त्यामुळे दुःख कोणाला होईल? मलाच होणार. पण तू त्यावेळेस नाही इलाज असेल किंवा पाणी आवडायचं म्हटलं ते डुबणारच आहे. त्यामुळे आतापासून आपापली ती तयारी सगळ्यांनी करणे हे अतिशय आवश्यक आहे. ते आपण सगळ्यांनी करावी ही नम्र विनंती करतो. आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीनं तुम्ही सहयोग दिला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचा आभार मानतो. आणि आता चेक वाटप त्यानंतर मलाही पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे, त्यामुळे सगळ्यांचा धन्यवाद आणून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.